संभाजीराजे शहाजीराजे भोसले. इतिहास. इतिहासातून अनेक व्यक्तींचा उल्लेख नामशेष होत चाललेला आहे. त्यामुळे अनेक थोर पुरुषांचे आपल्याला इतिहास देखील माहीत होत नाही आणि त्यांच्या वंशजांनी देखील जास्त माहीत नसते. अशीच एक व्यक्ती म्हणजे शहाजीराजे पुत्र थोरले संभाजीराजे यांच्याविषयीचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. मराठ्यांच्या इतिहासामध्ये कमी उल्लेख आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू संभाजीराजे यांचा उल्लेख हा युवराज संभाजीराजे असा होतो. छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या वाट्याला तर फक्त तिरस्कार येत होता. सध्या कुठे लोकांना खरे शंभूराज्य कळले आहेत. अनेक चांगले इतिहासकारांनी धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास हा जगासमोर आणला आहे. अशी बाब मात्र थोरले संभाजीराजे यांच्याविषयी घडलेली नाही. पुरेसा इतिहास आपल्याला त्यांच्याविषयी कुठेच उपलब्ध नाही. शिवकाळातील एक कथा आहे. विजापूरहून फत्तेखानसारखे मतब्बर सरदार हे महाराजांचा पराभव करण्यासाठी निघाले होते. त्या काळात विजापूर दरबारी शहाजीराजे यांना अटक झालेली होती. त्यावेळी महाराजांनी आदिलशाही फौजेला कसे सळो की पळो करून सोडले होते याचा इतिहास सर्वांना माहीत आहेच. त्याचवेळी संभाजीराजांनी विजापूर दरबारातून कर्नाटकावर चालून आलेल्या सरदारांना कापून काढले होते. कर्नाटकमध्ये शहाजीराजे हे एखाद्या राजाप्रमाणेच राहत होते. महाराष्ट्रातील स्वराज्य हे छत्रपती शिवरायांनी बघावे व कर्नाटकातील राज्य हे संभाजीराजे यांनी बघावे अशी शहाजीराजे यांची इच्छा होती. या काळात अल्पसा असा उल्लेख इतिहासात आपल्याला पाहायला मिळतो. राधा माधव, विलास चमपू आणि 91 कलमी बखरीमध्ये थोरले संभाजीराजे यांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. संभाजीराजे यांचा जन्म 1623 साली झाला असावा असा अंदाज आहे. थोरले संभाजीराजे यांचा विवाह विजयराव विश्वासराव यांच्या कन्या जयंतीबाई यांच्याशी झाला होता. थोरले संभाजीराजे यांचा उल्लेखच इतका कमी आहे तर पुढील पिढीविषयी देखील माहिती जास्त उपलब्ध नाही. जेदे शकावलीमध्ये आपल्याला संभाजीराजे यांचे पुत्र उमाजी यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1654 मध्ये झाल्याची माहिती सापडते. उमाजी व्यतिरिक्त राजेंना सूरजसिंग आणि मातोजी ही 2 मुले होती. उमाजी यांना बहादुरजी नावाचा एक पुत्र होता. त्यांचा देखील हुकूम उपलब्ध आहे. 12 डिसेंबर 1689 हा हुकूम आहे. या हुकुमामध्ये असे लिहिलेले आहे की मालोजीराजे भोसले यांचे फर्जंद शहाजी संभाजी यांचे फर्जंद उमाजी यांचे बहादुरजी उमाजी यांना विजापूर दरबारी ही जहागिरी होती. ऐन तिशीच्या सुमारास ते आपल्या तलवारीच्या जोरावर पराक्रम गाजवत असल्याचा पुरावा इसवी सन 1683च्या एका मजरामध्ये मिळतो. 1677 मध्ये त्यांना पुण्याच्या परिसरात एका मोठ्या युद्धात वीरमरण आले होते. मकाऊ या उमाजींच्या पत्नी होत्या. थोरले संभाजीराजेंनंतर कोल्हार तालुक्यात त्यांची पत्नी जयंतीबाई यांनी 2 किल्ल्याचा अखेरचा शिलालेख हा 1693 सालचा आहे. म्हणजेच जयंतीबाई 1693 पर्यंत हयात होत्या आणि त्यांनी कर्नाटकमध्ये वास्तव्य केले हे ठामपणे सांगता येते. दृष्टी गोष्ट म्हणजे मकाऊ भोसले या इसवी सन 1740 पर्यंत जिंतीचा कारभार करताना दिसून येतात. म्हणून ह्या दोघी एक नव्हत्या हे सिद्ध होते. उमाजी पुत्र बहादुरजी यांना पुढे पुत्र नसल्याने मकाऊ यांनी शहाजीराजे यांचे चुलत भाऊ असलेले भंबोरेकर भोसले यांच्या घराण्यातील परसोजी भोसले यांचे पंतू परसोजी भोसले यांनी दत्तक घेतले. यांच्यापासूनच पुढे जिंतीकर भोसले घराण्याचा वंश पुढे वाढला. भोसले घराण्यातील जी पाटीलकीची गावे वंश परंपरागत पुढे चालत आलेली होती त्यापैकीच एक होती जिंती. थोरले संभाजीराजे यांच्या वंशातील जिंतीकर भोसले यांच्या घराण्यात मकाऊ ह्या मोठ्या नावाजलेल्या स्त्री होत्या. बादशाही कागदपत्रात त्यांचा उल्लेख मकुबाई पाटलीन जिंतीकर असा होतो. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत त्यांनी मकाऊ यांना धनाजी जाधवांच्याकडून एक गाव दिल्याची नोंद त्यांच्या कागदपत्रात आढळते. इतकेच नाही तर पुढे शाहू महाराजांच्या काळात त्यांना आदर होता.
मकाऊ ह्या शाहू महाराजांच्या चुलत चुलती लागत होत्या आणि त्यांना त्यांच्याबद्दल आदर स्नेह तर होताच, पण शाहू छत्रपतींनी देखील त्यांच्या चुलतीकडून अनेकदा परामर्श घेतल्याचे शाहू दप्तरामधील कागदपत्रांमधून दिसून येते. इसवी सन 1740 पर्यंत शाहू दप्तरात मकाऊचे उल्लेख सापडतात. आजही त्यांच्या आदर्श कारभारामुळे जिंती गावात त्यांना देवीचा मान असून त्यांचा उल्लेख हा मकाई देवी असा केला जातो. ग्रामस्थ त्यांना देवी मानतात आणि दरवर्षी त्यांची यात्रा भरते. पुणे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या जिंती गावामध्ये मकाऊ यांचा 4 बुर्जी चिरेबंदी वाडा हा मोठ्या दिमाखात उभा असून त्यामध्ये थोरले संभाजीराजांच्या शाखेचे विद्यमान वंशज राहतात. गावाशेजारीच मकाऊ यांची समाधी आहे. थोरले संभाजीराजे हे अजून काही काळ हयात असते तर मराठ्यांच्या इतिहासाला अजून एक सुवर्णपर्ण नक्कीच लाभले असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर दिग्विजय केला असता, परंतु दुर्दैव हेच की इतिहासाला जर तरची मर्यादा नसते. आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची सातारा आणि करवीर गादी माहिती आहे. त्याचबरोबर भोसले घराण्याचा नागपूर तंजावर आणि अक्कलकोट येथील घराण्यांच्या विषयी माहिती आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू युवराज संभाजीराजे यांचे वंशज हे अज्ञातच आहेत.